गोष्ट अशी आहे, की जेव्हा मला स्वतःबद्दल कळलं आणि जेव्हा मला ही वेळ आली, की घरी सांगायचंय, तर ही गोष्ट माहिती होती, की स्वीकार केल्या जाणार नाही. पण एक अनुभव आला होता लोकांकडे पाहून किंवा एक समाजाकडे पाहून, जो कमावतो त्याचं थोडं तरी ऐकलं जातं आणि त्याच्यामुळे काहीतरी कमवावं लागणार आहे, काहीतरी पैसा कमवावा लागणार आहे, काहीतरी पोझिशन घ्यावी लागणार आहे, जेणेकरून पुढे आपल्याला आपलं आवाज कोणीतरी ऐकेल. हा प्लॅन होता कदाचित. म्हणून मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर यवतमाळ सोडून पुण्याला आले. पुण्याला छोट्या कंपनीतून स्टार्ट केलं. सुरुवातीला ऑफकोर्स मला त्या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागलं, जे नॉर्मली आम्ही फेस करतो सगळ्याच, की हावभावावरून, बोलण्यावरनं खूप बोलल्या गेलं. भलेही टॅलेंट होतं, सिन्सिअरिटी होती, तरी पण कधी ती अपॉर्च्युनिटी नाही मिळायची, जी हवी होती किंवा जी लागायची ती. पण मग मी पेशन्स ठेवले किंवा मी दम काढला, की नाही, जोपर्यंत आपल्याला ती संधी भेटत नाही तोपर्यंत आपण काम करत राहायचं आणि इतबारे काम करत राहायचं. हळू-हळू काम बोलायला लागलं माझं. मी एका पॉइंटला असं होतं, की मला एका मोठ्या आय-टी कंपनीने या कारणासाठी कामावरून काढलं, की तुझं कम्युनिकेशन स्किल नाही आहे. कट टू 6 महिन्यानंतर मला एका कंपनीने हायर केलं, की तू चांगली कम्युनिकेशन आहे आणि तुला लँग्वेज स्पीकअप स्किल चांगले आहे. तू आमच्या जापानीज सेक्शनसाठी काम कर. ग्रेट. तिथून सुरुवात केली. पहिल्यांदा ॲज अ डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून, मग क्लायंट कम्युनिकेटर म्हणून, क्लायंट कोऑर्डिनेटर म्हणून, नंतर HR हेल्प डेस्क एजंट म्हणून, अशी सुरुवात करत आज मी 11 वर्ष झाले या क्षेत्रात काम करताना आज मी ह्युमन रिसोर्स बिझनेस पार्टनर म्हणून काम करते, जे नक्कीच एक करिअर आहे, ज्याच्यासाठी बरेचसे विद्यार्थी MBA करतात, त्याच्यासाठी प्लॅनिंग करतात, पण मला ती 11 वर्ष द्यावी लागली. मला माझ्या सिनियरने एकदा विचारलं होतं, की तुझं क्वालिफिकेशन काय? यू हॅव बिकम एन HR, BPN एव्हरीथिंग. म्हटलं मी ऑन जॉब शिकले आहेत. मी एक सायन्स ग्रॅज्युएट आहे. त्यातही मला ग्रॅज्युएशनमध्ये मी जेमतेम मार्क घेऊन पास आउट झाले होते, कारण की मला माझ्या आयडेंटिटीचं जे ते वय असते 16-17 वर्षाचं, 20-21 वर्षाचं, जेव्हा तुम्ही स्वतःला एक्सप्लोर करत असता, स्वतःची आयडेंटिटी काय आहे, जेंडर आयडेंटिटी, सेक्शुअल ओरिएंटेशन, हे सगळे प्रश्न मला पडत होते आणि तेव्हा माझं शिक्षण चालू होतं. आय वॉज नॉट एबल टू फोकस ऑन दॅट. तर त्याच्यामुळे माझ्या शिक्षणात बराच नुकसान झालं. 12th पर्यंत एक ब्राईट स्टुडंट असलेले मी, त्याच्यानंतर मला खूप हे करावं लागलं. इट टूक लाईक नॉर्मली फॉर ग्रॅज्युएशन 3 वर्ष लागतात. मी 6 ते 7 वर्ष मला लागले ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायला. पण द मोमेंट आय एक्सेप्टेड मायसेल्फ, द मोमेंट आय एक्सेप्टेड मी ॲज अ ट्रान्स पर्सन, मी ॲज अ ट्रान्सजेंडर, त्याच्यानंतर मला लोकांच्या बोलण्याचा फरक नाही पडायला लागला. मला आठवते मी शिक्षण करताना एका हॉस्पिटलमध्ये काम करायची आणि हॉस्पिटलमध्ये काम करताना तिथे जे झाडू पोछा करणाऱ्या मावशी राहायच्या, त्या मला म्हणायचे, की "तू असं का चालते बोलते, चांगलं कर." म्हटलं, "मी ही अशीच आहे आणि हाच मला आनंद देतो. त्याच्यामुळे जर का तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बोलू नका माझ्याशी. पण मी अशीच वागणार." त्याच्यानंतर तो एक बिनधास्तपणा जेव्हा माझ्यामध्ये आला, त्याच्यानंतर आय कंप्लीटेड माय ग्रॅज्युएशन. I came to Pune. I started with a small organization, and then I went ahead and came to this position. यवतमाळ ते मुंबई हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता तुझ्यासाठी? बिलकुलच सोपा नव्हता. बिलकुलच सोपा नव्हता, कारण की मी माझ्या आईशी खूप कनेक्टेड आहे. तर आईला सोडून इथे येणं माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट होती. ऑल्सो वी हॅड सर्टन प्रॉब्लेम्स ॲट फॅमिली, सो त्यांना एकटं सोडून इकडे येणं कठीण होतं. पण मला माहीत होतं, की मी जर का यवतमाळसारख्या शहरात राहील, तिथे मला तर त्रास होणारच आहे, पण त्याच्याबरोबरच माझ्या फॅमिलीला पण त्रास होणार आहे. अँड आय डोंट वॉन्ट देम टू बी इन अ सिच्युएशन. दॅट्स वाय आय हॅड टू टेक दिस डिसिजन आणि मी पुण्याला आले. इथेही मला सुरुवातीला मुलांसोबत रूम शेअर करावी लागायची. तर आय हॅड टू बी व्हेरी केअरफुल. या सगळ्यांचा जो एक स्ट्रगल आहे, तो मे बी त्यांना एक छोट्या गोष्टींसाठी स्ट्रगल करावा लागला. मी त्या बाबतीत कदाचित भाग्यवान होते, की मला शिक्षण मिळालं, मला राहायची खायची जागा मिळाली. पण माझा स्ट्रगल होता मोर ऑफ अ सायकोलॉजिकल. माझी घुसमट खूप व्हायची, मला कॉम्प्रोमाइज खूप करावे लागले. मी जर का मुलांसोबत रूम शेअर करायची, तर आय हॅड टू वेट की ते सगळे जेव्हा जातील त्याच्यानंतर मी रेडी व्हायचे. कारण की आय यूज टू बी व्हेरी अनकम्फर्टेबल गेटिंग रेडी इन फ्रंट ऑफ देम, युझिंग अ वॉशरूम और समथिंग लाईक दॅट. जसं वॉशरूमचा मुद्दा हा आहे, माझी शाळेतली आठवण आहे, की मी शाळेत कधीच मधल्या रेसेसमध्ये जायचे नाही वॉशरूमला. आय यूज टू ऑलवेज गो आयदर आफ्टर ड्युरिंग द पिरियड, और आय यूज टू गो लाईक घरी जाऊन 6-7 तास, म्हणजे त्रास जरी होत असेल, पोट जरी दुखत असेल तर थांबायचं आणि हे करायचं. सो
दॅट हॅज हॅपन. इथे आल्यानंतरही बरेच दिवस स्वतःची ओळखीसोबत नोकरी करायला वेळ लागला. आय रिमेंबर इथे असताना आय यूज टू हॅव अ इमोशनल ब्रेकडाउन्स. कधी-कधी असं व्हायचं, की मी कामातून म्हणजे मधल्या सरळ सांगायची, की मला बरं वाटत नाही, मी घरी जाते. अँड आय यूज्ड टू गो होम अँड आय यूज्ड टू क्राय. कारण की तेव्हा आय वॉज इन दॅट फेज, की जिथे मला माझ्या जेंडर आयडेंटिटीवरनं कॉन्फ्लिक्ट व्हायला लागले होते. मला कळायचं, की आय फील लाइक अ वुमन. तरी मला असं वाटायचं, की नाही ठीक आहे, आपण फक्त एका स्त्रीसारखं फील करतो. पण आपल्याला तसं राहायचं अजून हे नाही. पण नंतर-नंतर त्याची मला प्रकर्षाने जाणीव व्हायला लागली. जसं-जसं मी मोठी व्हायला लागले, तसं-जसं आपण त्या एजमध्ये पोहोचतो वेन यू सीक अ कंपॅनियन, वेन यू सीक लव्ह इन युअर लाईफ. ॲट दॅट टाईम आय केम टू आय वॉज अंडरस्टँडिंग व्हॉट इज मिसिंग इन मी. तर मग तुम्ही सर्जरीचा निर्णय घेतला आणि हां, तेव्हा मग मी त्याबद्दल सर्जरीचा निर्णय घेतला. आणि जेव्हा मी सर्जरीचा निर्णय घेतला, तेव्हा देअर वाज अ रिएक्शन्स. देअर वाज लॉट ऑफ रिएक्शन्स, की हाऊ यू आर गोना डू इट. आज तुझं एक करियर आहे, हे सगळं चाललं जाईल तुझ्याकडून. बिकॉज नोबडी इज गोइंग टू सपोर्ट यू. पण तरी पण तो निर्णय घेतला आणि आता एच-आर सारख्या ठिकाणी एच-आर म्हणून काम करताना तुम्ही ज्या ह्याच्यातून गेला होता, तुम्हाला नोकरीच्या संधी नाकारल्या गेल्या होत्या. आता तुमच्याकडे कधी अशा केसेस आल्या आहेत का, की ट्रान्सजेंडर कम्युनिटीतून कोणी आलंय आणि मग तुम्ही त्यांना नोकरीच्या संधी दिल्यात याबद्दल सांगा? सी टू बी ऑनेस्ट, आय वुड वॉन्ट टू हायर समवन ॲट द ज्या कंपनीत मी काम करते, कदाचित आय नीड इंजिनियर्स अँड दी सिनियर लेव्हल टेक्निशियन्स. तसं त्या प्रोफाईलचं कोणी आलं नाही. आले तर नक्कीच करेल. कारण की आमच्या कंपनीच्या बाकीच्या कंट्रीज मधल्या ब्रांचेसमध्ये देर आर पीपल फ्रॉम द LGBT कम्युनिटी. अँड आय गेस दॅट वॉज द रिझन की मला इथे काम करायला तेवढं चॅलेंज नाही केलं. दे वर रेडी. ऑफकोर्स इथले लोकल मॅनेजर्स यांनी थोडा त्रास दिलेला मला, बट दॅट थिंग कुड मॅनेज झाली. पण नंतर असं काही नाही. आणि सर्टनली जर का माझ्या कंपनीत किंवा इतर कुठल्याही नेटवर्कमध्ये इफ आय नो की देअर इज अन अपॉर्च्युनिटी, आय वुड बी हॅपी टू गिव्ह अ चान्स टू एनी वन ऑफ माय फ्रेंड्स हिअर.